बघा ना, ही भाकरवाडी मी घरीच बनवली आणि मैद्याची नाही तर आट्याची, आणि माझ्या मुलीला तर इतकी आवडली ना. त्यासाठी सर्वात पहिली मी 1 वाटी गव्हाचा आटा घेतला, 1 चमचा बेसन आणि अर्धा चमचा तांदळाचं पीठ घेतलं, चवीनुसार मीठ घेतलं आणि मोहनासाठी गरम तेल टाकलं, त्यामध्ये 2 चमचे. ते चांगलं मिक्स करून घेतलं. त्यामध्ये लागते तसे पाणी टाकून त्याला चांगलं मळून घेतलं. त्यामध्ये बेसन असल्याकारणाने त्याला थोडासा चिकटपणा वाटतो, तर आपण हाताला थोडं तेल लावून त्याला चांगलं चुरून घ्यायचं आहे. हे मी मळून घेतलं. ह्याला 10-15 मिनिट साईडला ठेवून दिलं. तोपर्यंत आपण मसाला बनवूया. मसाला बनवासाठी मी एका ताव्यावर, माझ्याकडे एक छोटीशी वाटी आहे, त्या वाटीने मी 1 वाटी तीळ, 1 वाटी अख्खे धने, 1 वाटी खोबरा कीस, अर्धा वाटी जिरं आणि थोडंसं असं खसखस घेतलं. हे सर्व चांगलं भाजून घेतलं तव्यावर, खरपूस भाजून घेतलं आणि याला एका भांड्यात थंड व्हायला काढून ठेवलं. हे थंड झाल्यानंतर याला जाडसर असं बारीक करून घेतलं. सोबतच मी त्यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर टाकली, चवीनुसार मीठ टाकलं, थोडं लाल तिखट टाकलं आणि याला जाडसर असं बारीक करून घेतलं. बारीक केलेलं मी एका भांड्यात काढलं. ह्यामध्ये चिंचेचं पाणी न घालता यामध्ये मी टाकलं आहे लिंबाचा रस. त्याला चांगलं व्यवस्थित ओलसर असं मिक्स करून घेतलं लिंबाचा रस टाकून. इकडे आटा चांगला मुरला आहे, त्याला मी एकदा पुन्हा मळून घेते आणि याचे सारखे सारखे असे मी 3 गोळे बनवून घेतले. ह्याची मी जाडसर अशी पोळी लाटून घेणार आहे. एकदम जाळी लाटायची नाही आहे आपल्याला, तर जास्तच पातळ पण नाही, पोळीसारखी जाडसर असं लाटून घेते. पोळी लाटून घेतल्यानंतर मी याचे किनारं कापून घेत आहे, जेणेकरून याला आपण चौकोनी बनवू. ह्याचे किनार कापल्यानंतर यावर मी मसाला टाकते आणि चमच्याच्या साहाय्याने मी याला थोडंसं असं दाबून देत आहे. मसाला चांगला दाबल्यानंतर याला हळूहळू रोल करून घ्यायचं आहे. त्यामध्ये हवा भरू नाही द्यायची, तर थोडं दाबूनच रोल करून घ्यायचं आहे सर्व. रोल करून थोडं याला लांबून घेतलं आणि चाकूच्या साहाय्याने कापून घेतलं मी. छोटे छोटे काप केल्यानंतर हातावर थोडं दाबून घेतलं त्याला पुन्हा, जेणेकरून भाकरवडीचा चांगला शेप येईल. एक एक करून मी असं सर्व हातावर दाबून घेतलं. आणि आता याला मीडियम तेलमध्ये सर्व भाकरवड्या टाकून एकदम मीडियम फ्लेमवरच तळून घेतल्या, जेणेकरून क्रिस्पी होईल. असं करून मी थोड्या थोड्या सर्व भाकरवडी तळून घेतल्या आणि इथे माझ्या भाकरवडी तयार झाल्या आहे. रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.